नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, 25 जानेवारी या दिवशी 26 जानेवारीच्या निमित्ताने काही पुरस्कारांचं या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये पद्म पुरस्कार आणि त्याचबरोबर काही शौर्य पुरस्कार देण्यात आलेले होते। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी न चुकता या पुरस्काराचं वितरण 26 जानेवारीच्या निमित्ताने होत असतं आणि आपल्या देशामधील हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार एक नागरी पुरस्कार म्हणून या ठिकाणी विचारात घेतले जातात। पद्म पुरस्कार आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला कित्येक वेळेस परीक्षेला आलेला आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असतं तर भारतरत्न असतं आणि भारतरत्न नंतर सर्वोच्च जे काही नागरी पुरस्कार आहेत ते पद्म पुरस्कार म्हणून ओळखले जातात आणि या ठिकाणी आपण याच पद्म पुरस्कारांविषयी जाणून घेणार आहोत जे 1955 पासून आजपर्यंत वितरण करण्यात आलेलं आहे किंवा देत आहे सरकार दरवर्षी 26 जानेवारीच्या निमित्ताने। म्हणून हा मुद्दा या ठिकाणी विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे। आपण परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्हने हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित हे लेक्चर बघा। या ठिकाणी तुमचा 1 मार्क आपण फिक्स करून देणार आहोत, त्यासाठी कुठेही जाऊ नका। या लेक्चरमध्ये A to Z जे काय पुरस्काराच्या संदर्भामध्ये माहिती असेल ही माहिती स्पर्धा परीक्षेच्या उद्देशाने किंवा त्या अँगलने आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा इथे पद्मभूषण पुरस्कार आहेत। मी इथे टायटल दिलेला आहे की पद्म पुरस्कार वितरण सोहळा 2026 हा सोहळा आहे, हे लक्षात राहू द्या। आणि 26 जानेवारीच्या 1 दिवस अगोदर या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं होतं। तर लक्षात ठेवा, इथे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वोच्च पद्म पुरस्कारामध्ये वरच्या लेवलचा जो काय पुरस्कार असतो तो असतो या ठिकाणी पद्मविभूषण नावाचा आणि त्यानंतर 2 नंबरला कोणता असतो तर पद्मभूषण असतो आणि 3ऱ्या क्रमांकावरती पद्मश्री हा पुरस्कार या ठिकाणी येतो। लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे जे काय मेडल स्वरूपात इथे हे जे चिन्ह दिसत आहेत हे पद्म पुरस्काराचे असलेले आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत। चला व्यवस्थितरित्या जाणून घेऊ। हे जे काय मेडल टाईप आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। हे चिन्ह याला स्मृती चिन्ह म्हणतात आणि हे स्मृती चिन्ह लक्षात ठेवा की पद्म विभूषणचं अशा पद्धतीने असतं, पद्मभूषणचं अशा पद्धतीने असतं। पद्म या ठिकाणी नाव असतं आणि खाली बघा भूषण आहे, इथे पद्म आहे, इथे विभूषण आहे, इथे पद्म आहे आणि खाली काय आहे श्री आहे म्हणजे पद्मश्री। ओके, विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा प्रकारचे हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार या ठिकाणी बघायला मिळतात। आता आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण एक प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण करूयात। बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये पहिला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, या ठिकाणी व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय। बघा, एकूण जे काय विजेते आहेत किंवा एकूण पुरस्कारांचं जे काय वितरण आहे ते किती व्यक्तींना करण्यात आलेलं आहे, त्या व्यक्तींची संख्या विचारली जाईल। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 131 लोकांना पद्म पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत किंवा वितरित करण्यात आलेले आहेत। आणि कधी वितरित करण्यात आलेले आहेत तर 2026 या वर्षासाठी 131 लोकांना वितरित करण्यात आलेले हे पद्म पुरस्कार। त्यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर लक्ष द्या व्यवस्थित, पद्मविभूषण जे काय आहेत ते 5 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत। त्यानंतर पद्मभूषण 13 व्यक्तींना मिळाला, पद्मश्री 113 व्यक्तींना मिळालेला आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, परीक्षेला मोठ्या प्रमाणावर असा प्रश्न विचारलेला आहे या अगोदर पण, तर महिलांना किती महिलांना हा जो पद्म पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे तर 19 महिलांचा समावेश आहे आणि 19 महिलांना पद्म पुरस्कारांनी काय करण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा, मरणोत्तर श्रेणीमध्ये किती लोकांना मिळाला तर 6 लोकांना मरणोत्तर श्रेणीमध्ये हा पुरस्कार वितरित झालेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात। या ठिकाणी लक्ष द्या, जे काय विदेशी लोक आहेत, ठीक आहे, विदेशी लोकांचा जर विचार केला
तर 16 विदेशी लोकांना हा पुरस्कार या ठिकाणी आपण वितरण केलेलं दिसून येणार आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचा भाग, ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस अवॉर्ड दॅट इज महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राला किती मिळाले तर 15 मिळाले आहेत. महाराष्ट्राला किती मिळाले आहेत? 15 लोकांना हा पुरस्कार मिळालेला आहे, पद्म पुरस्कार. आपण या 15 लोकांची जी काही नावे आहेत ती देखील आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठे प्रश्न विचारले जातील हे देखील आपल्याला बघायचं आहे. हे 131 जे काही लोक आहेत हे सगळं पाठ करत बसायची काही आवश्यकता नाही आहे. या 131 पैकी नेमके प्रश्न आपल्याला कोणत्या मुद्द्यावरती विचारले जाणार ते आपण पटापट एकदा चेक करूयात. तुम्हाला पद्म पुरस्कार तर लक्षात आलेला आहे. हे 3च पद्म पुरस्कार असतात. सगळ्यात मोठा पद्म पुरस्कार परत एकदा पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि तिसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे तर पद्मश्री. याचं जर आपण एकंदरीत भारतामधले जे काय नागरी पुरस्कार आहेत यांचा जर विचार केला नागरी पुरस्कारांचा, तर 1 नंबरला इथे कोणता येतो? भारतरत्न येतो. बघा, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारताचा. त्यानंतर श्रेणी कुणाची येणार आहे तर पद्मविभूषण या पुरस्काराची येणार आहे. त्यानंतर पुढे तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कोणता आहे तर पद्मभूषण हा पुरस्कार आहे मित्रांनो. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार कोणता आहे तर पद्मश्री हा पुरस्कार आहे. हे लक्षात राहू द्या. क्लिअर? आणि जर पद्म पुरस्कारामध्ये जर विचार केला तर 1 नंबरला कोणता असणार आहे? पद्मविभूषण असणार आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाला कोणता असणार आहे तर पद्मश्री असणार आहे. हे देखील हा फरक तुम्हाला कळायला पाहिजे. चला समजून घेऊयात आपण. पुढे लक्ष द्या, पद्मविभूषण हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे या वर्षीचा, तर यामध्ये खूप मोठं नाव सिने क्षेत्रातलं किंवा अभिनेते म्हणून आपण त्यांना ओळखतो. ओके, एक ज्येष्ठ अभिनेते, मरणोत्तर त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तुम्ही फोटोवरून 100% ओळखला असेलच. श्री धर्मेंद्र सिंग देओल यांना मिळालेला आहे. आणि जे महाराष्ट्राचे आहेत म्हणून इथे तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार आहे, कारण महाराष्ट्राच्या अँगलने आपल्याला विचार करावा लागतो. तर महाराष्ट्रामध्ये पद्मविभूषण हा जो पुरस्कार आहे मरणोत्तर श्रेणीमध्ये कुणाला देण्यात आला तर धर्मेंद्र सिंग देओल किंवा धर्मेंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून लक्षात राहू द्या मित्रांनो. पुढे जाऊयात आपण. बघा, पुढे सौभाग्यवती एन राजन जे आहेत यांना प्रामुख्याने हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या कशाच्या क्षेत्रामध्ये दोघांना मिळाला आहे? कलेच्या क्षेत्रामध्ये. हे ॲक्टिंगच्या क्षेत्रामध्ये म्हणूयात आणि इकडे सिंगिंग हे प्रामुख्याने क्षेत्र असणार आहे. गायनाच्या क्षेत्रामध्ये यांना मिळाला आहे. राजम या लक्षात राहू द्या. आणि प्रामुख्याने कोणत्या राज्याच्या आहेत हे देखील आपल्याला कळालं पाहिजे, तर त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या आहेत. म्हणून इथे पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. महिला आहेत म्हणून इथे पण चान्सेस तुमचे अधिक बनतात परीक्षेमध्ये प्रश्न पडण्याचे. म्हणून हाही प्रश्न तुम्हाला चांगला करायचा आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा आपण समजून घेऊयात. मित्रांनो लक्ष द्या की मी तुम्हाला म्हटलेलं आहे की 5 पद्मविभूषण हे जे पुरस्कार, पद्मविभूषण हा जो पुरस्कार आहे हा 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. तर त्याच्यामधल्या 2 व्यक्ती ज्या आहेत या व्यक्ती अगोदरच आपण पाहिल्या आणि एकाच स्लाइडवरती मी घेतलेले आहेत. कला म्हटलं की दोघं पण त्यांचे नावं इथे दिलेले आहेत. आणि त्यानंतर पुढे बघा, लक्ष द्या, आता यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये तिघांना पुरस्कार मिळाला हे दोघं जण जे आहेत हे सार्वजनिक व्यवहार या संदर्भामध्ये यांना काय करण्यात आलेला आहे? पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांची नावं व्यवस्थित आपण जाणून घेऊ. बघा, हे जे आहेत हे श्री VS अच्युतानंदन आहेत आणि अच्युतानंदन यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून एक लक्षात राहू द्या, जर हे जे 5 पुरस्कार आहेत या 5 पुरस्कारांचा जर तुम्ही विचार केला पद्मविभूषणचा, तर यामध्ये 2 पुरस्कार असे आहेत जे मरणोत्तर व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. मरणोत्तर व्यक्तींमध्ये पहिले आहेत धर्मेंद्र आणि त्यानंतर इथे अच्युतानंद यांचा पण तुम्हाला विचार करायचा आहे. अच्युतानंदन यांना पण मरणोत्तरच पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि प्रामुख्याने सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केल्यामुळे हा पुरस्कार त्यांना वितरित करण्यात आलेला आहे, देण्यात आलेला आहे. आता पुढे चला. बघा, श्री KT थॉमस. आता हे जे थॉमस आहेत, KT थॉमस,
हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून यांनी काम केलेलं आहे, न्यायमूर्ती म्हणून काम केलेलं आहे आणि खूप मोठं नाव आहे की न्यायालयाच्या क्षेत्रामध्ये. आणि इथे आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे, यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून मित्रांनो हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथे दोन अशा व्यक्ती आहेत की ज्यांना काय करण्यात आलेलं आहे की सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि कलेमध्ये दोघांना देण्यात आलेला आहे आणि ते पण आपण अगोदर नाव पाहिलं. आता इकडे बघा तिसरं जे काय नाव आहे ते कोणतं आहे, श्री पी नारायण यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे जे नारायण आहेत हे लिटरेचर आणि त्याचबरोबर एज्युकेशन म्हणजेच साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं योगदान दिल्यामुळे त्यांना हा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे लेक्चर खूप जबरदस्त होणार आहे, व्यवस्थित तुम्ही बघा. लक्षात ठेवा तुम्हाला असा इथे प्रश्न विचारला जाईल. कसा प्रश्न पडणार आहे तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार 2026 मध्ये कोणाला देण्यात आला तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, तर श्री पी नारायण यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि तुम्हाला या तिघांचे पण काय विचारले जाणार आहेत तर राज्य विचारलं जाणार आहे. तर या तिघांचं पण राज्य काय आहे, केरळ हे राज्य आहे, हे लक्षात राहू द्या. तिघांचं पण राज्य एकच आहे केरळ, हे तिघही केरळ या राज्याचे आहेत. म्हणून हा प्रश्न आपल्याला महत्त्वपूर्ण ठरेल. केरळ राज्याचे जे काय लोक आहेत ते तिघ जण आहेत. किती आहेत, तिघ जण आहेत. आणि तिघांना पण कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. दोघांना सार्वजनिक व्यवहार तर एकाला साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळालेला बघायला मिळतोय. पुढे जाऊयात. लक्ष द्या. आता त्यानंतर आपण पुढचा विचार करू मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे, पद्मभूषण पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या व्यक्तींना देण्यात आलाय ते इथे आपण एकदा चेक करूयात. लक्ष द्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अलका याज्ञिक ज्या काय आहेत, ज्या थोर अशा किंवा उत्कृष्ट अशा गायक आहेत आणि गायनाच्या क्षेत्रामध्ये यांना पद्मभूषण हा पुरस्कार 2026 ला देण्यात आलेला आहे कलेच्या क्षेत्रामध्ये. आणि ज्या महाराष्ट्राच्या आहेत म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा बनतो. महाराष्ट्राच्या आहेत आणि विशेष म्हणजे महिला आहेत म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, परीक्षेसाठी गरजेचा आहे. महाराष्ट्रातले जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांवरती विचारण्याची दाट शक्यता असते आणि त्याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगेल. या ठिकाणी अलका याज्ञिक लक्षात राहू द्या, सर्वांना माहिती असेलच. आणि त्यानंतर पियुष पांडे हे जे आहेत हे यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, पियुष पांडे हे नाव खूप मोठं आहे. हे जे नाव आहे हे कलेच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट किंवा थोर असं नाव आपल्याला बघायला मिळतं. जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये, कशाच्या क्षेत्रामध्ये बघा, जाहिराती किंवा जाहिरात या क्षेत्रामध्ये हे खूप थोर असं जागतिक कीर्तीचे असे जाहिरातकार म्हणून हे प्रसिद्ध आहेत. तुम्हाला माहिती असेल वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन जे आहेत हे यांनी म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून नावारूपाला आणले होते. त्याच्यामध्ये आपकी बार, मोदी सरकार अशा प्रकारचे जे काय स्लोगन आहेत हे स्लोगन, आणि त्यांनी चॉकलेटची पण ॲड केलेली होती किंवा इतर जे काय प्रोडक्ट आहेत त्याची ॲड केलेले हे जे पियुष पांडे आहेत हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यांना हा पद्मभूषण जो पुरस्कार आहे हा मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. आणि ते देखील कोणते आहेत तर महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. म्हणून हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा ठरतो. कळालं सर्वांना. आपण जाऊयात पुढे, नंतरचा प्रश्न बघूयात. बघा, त्यानंतर पुढे पद्मभूषणच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, हे हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी होईल. बघा, कर्नाटकमधून एक व्यक्ती आहे, कलेच्या क्षेत्रामध्ये मिळालेला पुरस्कार आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित समजून घ्या, कलेमध्ये पद्मभूषण मिळवणारे दोन व्यक्तींविषयी माहिती पाहिली. आता हे दोघ जण यांचं नाव काय आहे बघा. शतावधनी आर गणेश यांना कलेच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पद्मभूषण पुरस्कार दिला. आणि त्यानंतर बघा, मोहम्मद कुट्टी परमबिल इस्माईल अशा पद्धतीचं हे नाव आहे आणि ज्यांना इन शॉर्ट काय म्हटलं जातं, आणि परीक्षेमध्ये हेच नाव तुम्हाला येणार आहे, काळजी करू नका. तर मामुट्टी नाव आहे हे. मामुट्टी
हे एक ॲक्टर आहेत आणि थोर असे कलेच्या क्षेत्रामध्ये योगदान दिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रामुख्याने देण्यात आलेला आहे. ओके, आणि महाराष्ट्राचेच आहेत, हे पण लक्षात राहू द्या. कुठले आहेत? महाराष्ट्राचेच आहेत. पुढे जाऊयात आपण. नंतर बघा, पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार या ठिकाणी भगतसिंग कोश्यारी या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. आणि भगतसिंग कोश्यारी हा जो माणूस आहे, हा माणूस महाराष्ट्राचा 21वा राज्यपाल होता. कितवा राज्यपाल होता? हा 21वा राज्यपाल होता मित्रांनो, लक्षात राहू द्या. ओके, आता तुम्ही म्हणाल की राज्यपाल आहेत म्हणल्यावर त्यांना जरा रिस्पेक्ट द्या तुम्ही. तर मित्रांनो, खरं आहे तुमचं, परंतु या व्यक्तीने काय केलेलं होतं माहिती आहे का? ज्या वेळेस हे 21वे राज्यपाल होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये यांनी असे काही कॉन्ट्रीव्हर्शियल असे स्टेटमेंट दिले होते. त्याच्यामध्ये महत्त्वाचं स्टेटमेंट काय होतं, तर महाराजांच्या संदर्भामध्ये यांनी जरा चुकीचं जे काय भाष्य आहे ते केलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांच्याविषयी या व्यक्तीने जे काय स्टेटमेंट आहेत ते चुकीचे, यांचे व्हिडिओ पण आहेत यूट्यूबला, तुम्ही पाहू शकता. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोच शेवटी, की अशा व्यक्तीला जर पद्मभूषण तुम्ही पुरस्कार देत असाल तर निश्चितच या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये असं बोललं पाहिजे. तुम्हाला कुणीही या ठिकाणी थांबवू शकत नाही, कारण हा आपला अधिकार आहे आणि हा अधिकार संविधानाच्या माध्यमातून आपण पाळणं हे निश्चितच गरजेचं आहे. कारण याच माध्यमातून लोकशाहीची जी बळकटी आहे ती या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येईल. चला पुढे जाऊयात आपण. नंतर पुढे काय म्हटलंय बघा, या ठिकाणी शबू सोरेन हे जे आहेत यांना मरणोत्तर काय करण्यात आलेला आहे? पुरस्कार देण्यात आलेला आहे. पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे आणि हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये मिळालेला पुरस्कार आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे झारखंड या राज्यामधून बिलॉंग करतात मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या. व्यक्ती चांगली आहे आणि अशा व्यक्तींना पुरस्कार देणं हे जरा चांगली गोष्ट आहे. आता पुढे जाऊयात. पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार व्ही.के. मल्होत्रा यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत. मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये मिळाला आहे आणि दिल्ली या ठिकाणाहून ते काय करतात? बिलॉंग करतात. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आपण पुढे जाऊयात. वेलापल्ली नातेसन यांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये केरळ या राज्यातून हे काय करतात? आगमन किंवा यांचं हे बिलॉंग करतात, तिथून प्रामुख्याने येतात, त्या राज्याचे रहिवासी आहेत. हे देखील तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा समजून घेऊयात. पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार इथे प्रामुख्याने 13 व्यक्तींना मिळाला आहे, म्हणून आपण हे सगळं डिटेल बघत आहोत. बघा, या ठिकाणी कल्लीपट्टी रामस्वामी पल्लानीस्वामी अशा पद्धतीचं हे नाव आहे. आणि हे जे नाव आहे हे औषध निर्माण क्षेत्रामध्ये खूप उच्च कोटीचं नाव आहे, जे तमिळनाडूमधून येणारी व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि तमिळनाडूमधून येणारी व्यक्ती, तर त्यांनी तमिळनाडूमध्ये खूप प्रचंड औषध निर्माण क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या कामाची दखल या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते. पुढे डॉक्टर नोरी दत्तात्रेय यादव हे जे आहेत, हे अमेरिका आणि भारत असं आपण म्हणू शकतो. प्रामुख्याने अमेरिकेचे रहिवासी असल्यामुळे इथे हा शब्द दिलाय. ओके, मुळात ते भारतीय वंशाचे आहेत, हे पण लक्षात राहू द्या. ओके, तर औषध निर्माण क्षेत्रामध्येच किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी जी काय कामगिरी, ही कामगिरी यांनी केलेली आहे, सध्या करत आहेत अमेरिकेमध्ये. आणि कॅन्सर या पेशंटच्या संदर्भामध्ये किंवा कॅन्सर या रोगावरती ते खूप चांगल्या पद्धतीने काम करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि अशा लोकांचा जो काय सन्मान आहे, तो सन्मान निश्चितच व्हायला पाहिजे. कारण या ठिकाणी हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार किंवा अशा स्वरूपाचे पुरस्कार लोकांना स्वतःच्या कामामध्ये उत्कृष्ट अशी जी काय भूमिका आहे ती बजावण्यासाठी कारणीभूत ठरतात. आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा मुद्दा क्लिअर करूयात. लक्ष द्या, या ठिकाणी पद्मभूषण विषयीच बोलत आहोत आपण. तर SKM मौलानंदन बरं का, हे लक्षात राहू द्या. काय आहेत हे? मौलानंदन असं नाव आहे. मौलानंदन हे नाव आहे. आणि हे जे नाव आहे, हे नाव समाजसेवेमध्ये उत्कृष्ट असं किंवा नामवंत असं नाव आहे. आणि जे तमिळनाडू या राज्याचे रहिवासी आहेत, तुम्हाला असाही प्रश्न विचारला
जातो की संबंधित व्यक्ती कोणत्या राज्याची काय आहे, रहिवासी आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पुढे उदय कोटक. आता बघा, उदय कोटक हे जे आहेत हे महाराष्ट्राचे 100% हा तुम्हाला प्रश्न असेल, व्यवस्थित क्लिअर करून ठेवा. उद्योगामध्ये त्यांचं विशेष काम आहे आणि उद्योगामध्ये काम असल्यामुळे मित्रांनो इथे आपल्याला समजून घ्यावं लागेल की उद्योग क्षेत्रामध्ये या व्यक्तीने उत्कृष्ट कामगिरी कुठे केलेली, तर बँकिंग क्षेत्र असेल किंवा इतर उद्योगाचे क्षेत्र असतील. बँकिंगमध्ये कोटक महिंद्रा बँक माहिती असेल तर कोटक महिंद्रा बँकेचे हे फाउंडर आहेत, संस्थापक, आणि यांनी त्या बँकेच्या माध्यमातून खूप सुंदर असं काम केलेलं आपल्याला दिसून येतं आहे. आणि महाराष्ट्राची ही अशा प्रकारचे लोक पुढे येणं हे गरजेचं आहे. ओके, महाराष्ट्र हा विकसित झाला पाहिजे, महाराष्ट्राचा विकास वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा व्यक्तींचा सन्मान झाला तर निश्चितच आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आणि पुढे बघा, तर विजय अमृतराज हे जे आहेत हे क्रीडा क्षेत्रामधील अमेरिका या देशाचे ते काय आहेत, रहिवासी आहेत. तर त्यांचा जो काही सन्मान आहे हा सन्मान या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतोय. पुढे जाऊयात आपण, लक्ष द्या. त्यानंतर परत पुढे या ठिकाणी महाराष्ट्रातील पद्मश्री मिळालेले जे काही व्यक्ती आहेत या व्यक्ती आपल्याला विचारल्या जाणार आहेत की पद्मश्री महाराष्ट्रामध्ये किती व्यक्तींना मिळाल्या. आता हे मला कमेंट करून सांगा. मी अगोदर तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं होतं, मग आता आपण व्यवस्थित बघूयात. लक्ष द्या मित्रांनो, या ठिकाणी आमिंडा फर्नांडिस या ज्या आहेत या वैद्यक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. डॉक्टर आमिंडा फर्नांडिस आणि यांनी वैद्यक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून देखील म्हणजे यांची ओळख आहे आणि त्याचबरोबर या एक जनरल फिजिशियन म्हणून देखील काम करतात. तर अशा पद्धतीचं यांचं जे काही काम आहे या कामाची दखल घेऊन या ठिकाणी प्रामुख्याने यांना पद्मश्री या पुरस्काराने यांचा गौरव करण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात आपण. नंतर या ठिकाणी अशोक खाडे हे जे आहेत हे उद्योग क्षेत्रामध्ये खूप चांगले उद्योगपती आहेत किंवा बिझनेसमॅन आहेत आणि हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. हे सगळे लोक कुठले रहिवासी आहेत, महाराष्ट्राचे. म्हणून हा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी गरजेचा आहे. हा प्रत्येक प्रश्न इथे विचारला जाणार आहेच, म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर व्यापार आणि उद्योग या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने यांना पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊयात आपण, नंतर विचार करूयात. इथे बघा मित्रांनो, तर भिलक्या लाडक्या धिंडा अशा पद्धतीचं हे नाव आहे आणि याच्यावरती तुम्हाला 200% प्रश्न येणार म्हणजे येणार. लक्षात घ्या, 100% याच्यावर प्रश्न असेल परीक्षेमध्ये. बघा तुम्ही, याच्यावरती प्रश्न असेल. नंतर मी हा जो स्क्रीनशॉट आहे हा भविष्यात नंतर काढून ठेवेल की 100% हा प्रश्न आलेला आहे. हे माझं प्रेडिक्ट आहे. ओके, तर या ठिकाणी काय म्हटलंय, तर भिलक्या लाडक्या धिंडा अशा पद्धतीचं नाव आहे आणि हे जे आहेत यांना काय करण्यात आलेलं आहे, तर पद्मश्री हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, हे पालघरचे आहेत. कुठले आहेत हे असं विचारणार तुम्हाला. पालघरचे आहेत हे. आणि त्यानंतर पालघरमध्ये कोणता भाग, तर पालघरमध्ये डहाणू जो भाग आहे, डहाणू. ओके, तर डहाणू किंवा जव्हार या पद्धतीने पण ओळखलं जातं, डहाणू भाग. ओके, डहाणू या भागातले ते काय आहेत, रहिवासी आहेत. आणि झालं एक 300-400 वर्षापासून वारली नावाची जमात आहे. कोणती जमात आहे, वारली नावाची जमात आहे. आणि या वारली नावाच्या आदिवासी जमातीची ही कला आहे मित्रांनो. आणि या वाद्याला काय म्हणतात, तर तरफा म्हणतात. तरफा वादक. तुम्हाला असं विचारलं जाईल की तरफा वादक. ओके, तर अशा पद्धतीने हे जे शब्द आहेत हे शब्द व्यवस्थित समजून घ्या. तरफा वादक आहेत. तर आदिवासी समाजाची जी काय पिढ्यानपिढ्या चालत आलेली जी कला आहे या कलेची जोपासना करणारी व्यक्ती आहे. आणि मला तरी असं वाटतं की अशा व्यक्तींना जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा त्या व्यक्तीचा सन्मान होत नाही, तर अशा व्यक्तींच्या कार्यामुळे त्या पुरस्काराचा सन्मान होतो. म्हणून आपण हा मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींना निश्चितच या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर पुरस्कार द्यायला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने हे काम करतात आणि हा अशा प्रकारचं जे काही वादक आहे किंवा ही जी कला आहे ही जोपासणं फार एवढी साधी गोष्ट नाही मित्रांनो. कारण या वादकासाठी भरपूर ब्रीथिंग करावे लागते. बघा, ब्रीथ
कंट्रोल असणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यामुळे यांचं वय पण भरपूर आहे आणि हे तरीही या कलेची जोपासना करतात आणि निश्चितच यांच्यापासून मलाही या ठिकाणी प्रेरणा घेता येईल की माणसाने शेवटपर्यंत आपल्या ज्या कला आहेत या कला जपल्या पाहिजेत, आपली संस्कृती जपली पाहिजे, आपल्या रूढी परंपरा या जपून ठेवल्या पाहिजेत, यांचं जतन केलं पाहिजे आणि ते आपल्या समाजासाठीच नाही तर तमाम भारत देशासाठी हे गरजेचं आहे. एवढं या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि कलेमध्ये मिळालेला हा पुरस्कार आहे मित्रांनो. पुढे जाऊयात आपण, नंतरचा प्रश्न पाहूयात. लक्ष द्या, आता आपल्याला या ठिकाणी इथून पुढचे हा सगळा फॅक्च्युअल डेटा आहे आणि हा विचारतात याच्यावरती कुठेतरी एक प्रश्न असेलच. बघा, भारतातील म्हणालोय मी, महाराष्ट्रातील नाही तर संबंध भारतातील पद्मश्री पुरस्कार मिळालेले जे काय खेळाडू आहेत या खेळाडूवरती आपल्याला एक प्रश्न विचारला जाणार आहे. त्यामुळे आत्ताच या प्रश्नाची तुम्ही तयारी करून ठेवा. 100% तुम्हाला या ठिकाणी आपल्या या लेक्चरचा फायदा होणार आहे. बघूयात आपण खेळामध्ये कुणाकुणाला पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये पहिली व्यक्ती कोणती आहे तर बलदेव सिंग यांना हॉकीमध्ये हा पुरस्कार मिळाला आणि प्रामुख्याने बलदेव सिंग हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत. तुम्हाला प्रश्नाचा पॅटर्न कसा असतो सांगतो, लक्षात घ्या. या ठिकाणी असं विचारलं जाईल की बलदेव सिंग ज्यांना हॉकी या क्षेत्रामध्ये नुकताच पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर ते कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. म्हणून हे राज्य चांगले लक्षात ठेवा. या राज्यांवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो किंवा बलदेव सिंग यांना नुकताच पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, अशा पद्धतीचा पण पुरस्कार आपल्याला या ठिकाणी विचारला जातो. लक्षात राहू द्या, हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. पुढे जाऊयात आपण. बघा आता, तर हरमनप्रीत कौर भुल्लर हे जे आहेत हे क्रिकेट या क्षेत्राशी संबंधित असलेले खेळाडू आहेत आणि जे पंजाब या राज्याचे काय आहेत, रहिवासी आहेत, ज्यांना काय मिळालं आहे तर पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. आता लक्षात ठेवा, हरमनप्रीत कौर, ओके, तर या महिला आहेत म्हणून महिला असल्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न काय होईल, महत्त्वाचा ठरेल. ओके, 100% हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल म्हणून क्लिअर राहू द्या. आपण पुढे जाऊयात. बघा, भगवानदास रायकवार, तर हे जे आहेत हे एका मार्शल आर्टशी संबंधित व्यक्तिमत्व आहे किंवा खेळाडू आहेत आणि ह्या मार्शल आर्टचा जो काय प्रकार आहे हे आहे बुंदिली नावाचा प्रकार आहे आणि जो मध्य प्रदेशमध्ये प्रामुख्याने काय करतात, हा जो खेळाचा प्रकार आहे हा प्रकार पुढे कंटिन्यू करतात किंवा चालवण्याचं जे काय काम आहे हे यांच्या माध्यमातून होतं म्हणून हा पुरस्कार या ठिकाणी दिलाय. आणि पुढे बघा, पजानी वेल अशा पद्धतीचं हे नाव आहे, पजानी वेल, आणि हे यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे, पारंपरिक मार्शल आर्ट हा जो खेळ आहे हा खेळ किंवा हा क्रीडेचा जो काय प्रकार आहे हा कंटिन्यू करतात. सिलांबम अशा पद्धतीने त्याचा प्रकार आहे आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो तर पुदुचेरी म्हणायला. ओके, पुदुचेरी हे राज्य आहे आणि राज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे तो. सो सॉरी, लक्षात राहू द्या ते. आणि चला, एक शेवटचा मुद्दा आपण बघूयात. खेळामध्ये 8 लोक आपल्याला लक्षात ठेवायचेत, हे एकदा कन्फर्म करून ठेवा. प्रवीण कुमार आहेत आणि प्रवीण कुमार हे जे आहेत हे उंच उडी या ठिकाणी म्हणजे या खेळामध्ये त्यांचं काम आहे किंवा योगदान आहे. आणि पॅरा ॲथलेटिक्स, ओके, प्रामुख्याने इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. उत्तर प्रदेश, ओके, कोणत्या राज्याचे आहेत, उत्तर प्रदेश. पुढे जाऊयात. रोहित शर्मा जे क्रिकेट या खेळाशी निगडीत आहेत आणि महाराष्ट्र या राज्यातले रहिवासी आहेत. पुढे या ठिकाणी बघा, सविता पुनिया या ज्या आहेत या महिला आहेत आणि ज्या हॉकी या संघाच्या कप्तान देखील राहिलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत, हरियाणा या राज्याच्या रहिवासी आहेत. इथे पण आपल्याला प्रश्न येईल, इथे पण विचारला जाईल, लक्षात राहू द्या. ओके, इथे कोणता IMP आहे ते मी सांगत आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला विचारला जाणार आहे. आणि पुढे परत कुठे विचारला जाईल माहिती आहे का, इथे पण तुम्हाला प्रश्न हा विचारला जाणार आहे म्हणून लक्षात राहू द्या. आणि एक शेवटचा बघा, व्लादिमीर मेस्तविरिशविली अशा पद्धतीचं हे नाव आहे आणि या खेळाडू जे आहेत या कुस्ती या खेळाशी निगडीत आहेत आणि जॉर्जिया या देशाच्या प्रामुख्याने खेळाडू आपल्याला
लक्षात येतील. ओके, तर अशा पद्धतीने हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार सर्व घेण्याचा जो काय प्रयत्न आहे हा प्रयत्न या ठिकाणी मी केला आहे. त्यामुळे सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्यवस्थित बघा, हा चांगल्या पद्धतीने बघून हे जे पुरस्कार आहेत हे नोट डाऊन करूनच घ्या, कारण तुम्हाला याच्यावरती 100% प्रश्न येणार म्हणजे येणार, म्हणून हे चांगलं करून ठेवा. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूयात आणि सर्वांनी या लेक्चरचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास कराल अशी आशा व्यक्त करतो. थँक्यू.